तुम्हाला भाषण ऐकायला आवडतं? हा, एक पोरं सगळेजण कोणत्या नेत्याचं भाषण ऐकायला आवडतं सध्याच्या कंडिशन मध्ये? मनसे. राज ठाकरे मतदान काही करणार नाही, बाकी फक्त ऐकायला आवडतं सर. बरं, आता जे सध्या कंडिशन चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, थोडस 5 मिनिटं चर्चा करूया. एक मतदार म्हणून तुम्ही एक युवक आहे, तुम्हाला काय पाहिजे सध्याच्या कंडिशन मध्ये? काय पाहिजे? सर्वात मोठा प्रश्न काय आहे? हे पाहिजे ना, सर्वात मोठा प्रश्न. आता एकीकडे काय आहे आपली महायुती, त्यांचं काय आहे प्रोग्राम महत्वाचं? 2100 रुपये महिलांना देणे प्रति महिना, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बेरोजगारांसाठी काय केलं त्याने? हा, त्याच्यामध्ये काय आहे, जे ट्रेनी आहे, जे ट्रेनिंग करतायत त्यांना 10,000 शिक्षणानुसार पैसे वाटणार, ठीक आहे. अजून एक महत्वाचं काय आहे, शेतकऱ्यांसाठी महिन्याला वर्षाला किती? 15,000 रुपये देणार, बरोबर आहे. एवढं ना, 12,000 होते, 6,000 केंद्राचे, 6,000 राज्याचे. आता त्याच्यामध्ये काय करणार? वाढ करणार. आणि किती रुपये देणार? 15,000. हे महायुतीचं महत्वाचं पॉइंट आहे. त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं काय आहे? हा, महिलांसाठी महालक्ष्मी योजना, खटाखट 3,000 रुपये आहे ना. आणि अजून 4,000 रुपये कोणाला देणार आहेत? बेरोजगार युवकांसाठी आहे ना, तुम्हाला पण 4,000 रुपये देणार आहेत. अजून काय विकास आहे? शेतकऱ्यांचे 3 लाखाचे कर्ज माफ ना, बरं, कर्ज माफ. अजून काय त्यांचं अजेंडा? ठीक आहे, अजून काहीतरी असेल. आता मला सांगा, जो पक्ष या पक्षानं नाव ठेवत होता 1,500 रुपये देत आहेत, 1,500 रुपये देत आहे, आता तोच पक्ष काय करतोय? 3,000 रुपये देणार आहे महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून. सर्व काही कोणासाठी चालू आहे? महिलांसाठी चालू आहे. मला आता तुम्ही शिकलेले आहेत, तुम्हालाही कळतं कशावरती काम केलं पाहिजे रे आता सरकारने. तुम्हाला कशाची गरज आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मग या नोकरी कशा उपलब्ध होतील याबद्दल कोणीच बोलत नाहीये, फक्त राज ठाकरे सोडलं तर, बरोबर आहे. नोकरी कसं उपलब्ध होतील याबद्दल फक्त राज ठाकरे बोलतोय, बाकी सगळे आम्ही 3,000 देऊ, आम्ही 4,000 देऊ, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. दोन्ही बाजूला मेन पक्ष दोघांचं तेच काम चालू आहे. दुसरी गोष्ट, आरोग्य महत्वाचं आहे ना आताच्या कंडिशनला, महत्वाचं आहे का नाही? आज तुम्ही सर्वजण एकदम म्हणजे मिडल क्लास पण नाही, त्याच्या पण खालच्या लेवलले आहात. एकदम लो क्लास नाही बोलत मी, आणि मिडल क्लास नाही, त्याच्या मधले आहेत का नाही तुम्ही? आपण सर्वजण. आपल्याला काय पाहिजे? एक तर नोकरी, दुसरं म्हणजे आरोग्य. आरोग्यासाठी काय केलं पाहिजे? जे सरकारी दवाखाने आहेत, या सरकारी दवाखान्यामध्ये काय पाहिजे? स्वच्छता पाहिजे, चांगल्या क्वालिटीचे डॉक्टर पाहिजे, आणि जी सेवा आहे ती फ्री मध्ये पाहिजे. हेच महत्वाचं आहे ना. पण आजकाल सरकारी बेडवर काय होतंय? एक वरती झोपतोय, एक त्याच्या खाली एक, त्याच्या खाली एक, आणि जे त्याच्यामध्ये डॉक्टर असतात ते सगळे काय असतात रे? यांच्यामुळे अनेक प्रॉब्लेम होतात, कारण ते प्रॅक्टिस करतात सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि नंतर स्वतःचं हॉस्पिटल घालून बसतात. ओय, पॉइंट नंबर 3. आता 3 देशाचं सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? शेतकरी. तुम्हाला माहितीये काही शेतकरी 1 एकर शेतीमध्ये वर्षाला 15 लाखापर्यंत उत्पन्न घेतात. पण काही शेतकरी असे आहेत पाणी विना, पिकाविना पूर्ण वाट लागली आहे. तर शेतकऱ्यांसाठी काय काम केलं पाहिजे? सगळ्यात इम्पॉर्टंट, जे जमीन आहे त्या जमिनीचं सॉइल टेस्टिंग करून, म्हणजे माती परीक्षण करून, नेमका त्या जमिनी कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहेत, उपयुक्त कोणत्या पिकासाठी आहे, आणि त्याच्यासाठी रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून किंवा न वापर करता जमिनी टिकून ठेवल्या पाहिजे. आणि शेतीबरोबरच प्रत्येक शेतकरीला जोडधंद्यामध्ये सरकारने मदत केली पाहिजे. जोडधंदा म्हणजे काय असणार? शेळी पालन असू शकते, कुक्कुटपालन असू शकते, म्हैस, दूध, असं काहीतरी जर त्यांना एक सहारा राहिला तर शेतीमध्ये जरी कमी उत्पन्न आलं
तर ते स्वतःच्या जीवावरती करू शकतात. या महत्वाच्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे वाहतूक व्यवस्था. वाहतूक व्यवस्था सगळीकडे सारख्याच पाहिजे, चांगली पाहिजे, चांगल्या क्वालिटीचे पाहिजे. नंतर आपण दरवर्षी बघतोच, पाऊस पडला सगळ्या रस्त्यांची लागते डायरेक्ट वाट, डायरेक्ट सगळीकडे पूर्ण जाम होऊन जातं का नाही. या कंडिशन पाहिजे. आता मला सांग, जर प्रत्येक महिन्याला महिलांना पैसे वाटण्यापेक्षा जर असे काही उद्योग चालू केले ज्या महिला घरी बसून करू शकतात, म्हणजे प्रत्येक महिला जवळ सिरियल बघण्यामध्ये वेळ जातो, त्याच्यानंतर झोपण्यामध्ये वेळ जातो आहे ना. प्रत्येक घराची ती कंडिशन आहे. सकाळी उठणार, सगळ्यांचे एकदा सगळे कामाधंद्याला निघाले की मोकळं कार्यक्रम, तिथून आराम करायचा, त्याच टीव्ही बघत बस. यांना जर एक छोटस काहीतरी प्लॅनिंग करून एक छोटस जर उद्योग करून सुरुवात करून दिलं तर त्यांना पण काम करायला मजा येईल, दोन पैसे त्यांना पण कमवतील. जिथं त्यांना 2100-3000 रुपये भेटणार तिथं जर 5 ते 10 हजार रुपये महिन्याला भेटत राहिलं तर सर्वजण काम करतील. या प्लॅनिंग वरती काम केलं पाहिजे. केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. हे बघा, लोकांना डायरेक्ट पैसे देणं हे कुठेतरी चुकीचं आहे. आपल्याला वाटतं, घेताना पण चांगलं वाटतं, पण आज तुम्ही एक साधा विचार करा. एका आमदाराकडे 10 कोटी रुपये या इलेक्शनला आहे, कारण ज्याच्याकडे कोटी रुपये आहेत तोच इलेक्शनला उतरणार. तुमचं माझं काही काम राहिलेलं नाही. 10 कोटी एका आमदाराकडे आहे. एक्झाम्पल साठी 5 वर्षानंतर त्याच्याकडे 60 ते 70 कोटी रुपये जमा होतो. आमदारांना पगार किती आहे रे? 40K, म्हणजे 40,000 पगार आहे. याच्यामध्ये वाढत अमुक खर्च, टेलिग्राम हे ते करत लाख रुपये पकडा. चला, लाख रुपये पगार आहे आमदाराला. मला सांगा, 5 वर्षाचे 12 महिने येतात, 12 लाख रुपये वर्षाला झाले. 5 वर्षाचे किती झाले रे? 12 पंचे 60 लाख रुपये त्याचं निव्वळ उत्पन्न आमदारकीमधून. 60 लाख रुपये. चला, 1 करोड पकडा. पण 10 कोटीवरून डायरेक्ट 60 कोटी ते 70 कोटी उत्पन्न त्याचं एका 5 वर्षात झटक्यात वाढून जातं. याचा कोणीच विचार करत नाही. करतात का कोणी विचार? विचार करा. एवढं म्हणजे तो एवढं 5 वर्ष असा कोणता काम करतो की त्याला डायरेक्ट 10 ते 15 पटीने रक्कम वाढतात. मग तुम्हाला पैसे द्यायला काय जाते? तुमचे 4 आणि 5 हजारने काय त्यांना फरक पडणार आहे का? आता मला सांग, या जीएसटीच्या नावाने कितीतरी कर वसूल केला जातो माहितीये का? तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती सरकारला कर देतात. आता एक्झाम्पल साठी हा पॅनल मी घेतला, याची प्राइस किती आहे? 80,000 प्राइस आहे. किती आहे? 80,000 आहे. पण हा मला किती मध्ये पडला? 1 लाखामध्ये पडला. किती मध्ये पडला? 1 लाख. याच्यातले 20,000 काय भेटलं माहितीये का? टॅक्स भरलाय फक्त गव्हर्नमेंटला. एक वस्तूची सांगतोय मी. हा जरी पेन घ्यायला गेलात ना तुम्ही, पेन, या पेनची मॅन्युफॅक्चरिंग किंमत 2 ते 3 रुपये आहे, पण आपण घेताना काय घेतो? 10 ते 15 रुपयानं एक पेन विकत घेतो. मग वरचे जे 8 ते 10 रुपये आहेत ना, हे डायरेक्ट सरकारला जमा होतात. एवढं आपण टॅक्स भरतो. आपण किती पैसे गव्हर्नमेंटला देतो हे कोणाला समजत नाही ऍक्च्युली, आणि याच्यावरती कोणी बोलायला पण तयार नाहीये. रिअल फॅक्ट आहे, आपण 8 ते 10 रुपये गव्हर्नमेंटला फक्त एका पेन मधून देतो. अरे साधा तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जरी गेलात तर तिथं किती टक्के जीएसटी आहे ना? 100 रुपये बिल झाला, त्यातले 18 रुपये तुम्ही जेवण केलात म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायचंय. अशी कंडिशन. टॅक्सच्या नावाने भरपूर पैसा वसूल केला जातो. आता एक पेट्रोल डिझेल आताच्या कंडिशन मध्ये आपल्या मुंबईला 105 रुपये लिटर चालू आहे. कोणी गाडी चालवत असेल तर माहिती आहे. ऍक्च्युली याची प्राइस 60 ते 70 हजार इनफ होते. 60 ते 70 रुपये इनफ होते गव्हर्नमेंटचा टॅक्स मिळून. पण याच्यामध्ये काय माहितीये का? याची ऍक्च्युअल प्राइस 40 रुपये पर्यंत लिटर होते. मागं पुढे होईल, मी अंदाजे सांगतोय. पण याच्यामध्ये जे वरचे तुमचे 100 रुपये चाललेत ना, किंवा 60 रुपये जे वरचे चाललेत ना, याच्यामध्ये केंद्राचा वाटा 30 रुपये आणि राज्याचा वाटा 30 रुपये आहे. एक अंदाजे सांगतोय. म्हणजे एवढे पैसे आपण गव्हर्नमेंटला देतोय. समजलं का?
एवढे पैसे आपण गव्हर्नमेंटला देतोय, याच्यापेक्षा असं या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला जस्ट सांगितल्या, पण अशा हजारो गोष्टी आहेत ज्याच्या आपण टॅक्सच्या रूपाने, याच्या रूपाने, त्याच्या रूपाने गव्हर्नमेंटला देतोय. मग आताच्या कंडिशन मध्ये राजकारण बघून जरा आपल्याला, मला पण वाईट वाटतं की बाबा ठीक आहे, आता इकडे एका बाजूने महाविकास मध्ये कोण कोण आहेत, कोण कोण आहे महाविकास आघाडीमध्ये? 3 महत्वाचे पक्ष आहेत. राहुलजी आहे काँग्रेसवाला, उद्धव ठाकरे आहेत शिवसेना, आणि पवार साहेब आहेत. यांचा पण अजेंडा सेम आहे. यांच्यात काय बदल आहे का सांगा मला? 3000 रुपये महालक्ष्मी योजना, आणि यांच्यामध्ये काय बदल आहे का? दोघांची परिस्थिती काय आहे? सारखीच आहे, पण हे देणार आणि हे देत आहेत, एवढंच फरक आहे. म्हणून एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून तुम्ही स्वतः समजदार बना की नेमका तुम्हाला करायचं तरी काय आहे. त्यामुळे नोकरी सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारवणे. आज शिक्षणाची कंडिशन काय चाललंय? सरकारी शाळेमध्ये अतिशय कमी विद्यार्थी बघतायत ना. अनेक सरकारी शाळा बंद पडल्या. का बंद पडल्या? एक तर शाळेचं जे आपण म्हटलो आतला गोष्टी, फर्निचर म्हणा, सगळ्या म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, बरोबर नाहीये. दुसरी गोष्ट, शिक्षक जे आहेत हे शिक्षक काय आहेत रे? हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहेत. आता एक जर 90चा काळ जर बघितलं ना तुम्ही, 90चा काळ, याच्यामध्ये क्लासेसची भानगडच नव्हत्या. 90च्या काळामध्ये जे काही भेटायचं ते शाळेच्या शिक्षणावरतीच आणि शाळेमध्येच भेटायचं. पण आताच्या कंडिशन मध्ये 90% प्रायव्हेट शाळांमध्ये लोक ऍडमिशन करायला बघतात. का? देखावा चांगला आहे. मला सांगा, पहिलीची फी जर आपण बघितली ना, 1 लाखाच्या घरामध्ये आहे आजच्या कंडिशन मध्ये वर्षाला. शिक्षण म्हणजे बाजार झालाय. शिक्षण सुधारवलं ना, माणूस ऑटोमॅटिक, त्याला काहीच गरज तो बरोबर शिकतो, बरोबर करतो. प्रायव्हेटीकरणामुळे, प्रायव्हेट स्कूल, प्रायव्हेट कॉलेज, याच्यामुळे पूर्ण सर्वसामान्य व्यक्तींची बर्बादी झाली आहे. 1 लाख रुपये फी आताच्या कंडिशन मध्ये आहे. ते सरकारी मध्ये फुकट आहे, पण सरकारी शाळेचा दर्जा चांगला नसल्यामुळे लोक काय करतात? प्रायव्हेटीकरण मध्ये करतात. आता आपण काय म्हणतो? पोरगा झाला. आता मी पण आहे फॅमिलीला, तुम्ही तुमचे आई वडील असतील, प्रत्येकाला काय वाटतं? आपला मुलगा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकला पाहिजे. वाटतं की नाही वाटतं? पण सरकारी स्कूलची ते सुधारवायला पाहिजे. या बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, ना की इतर गोष्टींकडे. आणि हे सगळं जण या गोष्टीवरती कोणी बोलायलाच तयार नाही मुळात. म्हणजे बघतो मी पण रोज बघतो, एक त्याचं कुरापती करणार, एक त्याचं कुरापती करणार, एक त्याचं काढणार, एक त्याचं जुनं काढणार, त्याचं जुनं काढणार. इलेक्शन संपलं ना, यांची मजा बघा. अजून वोटिंग झाला, निकाल लागलं, कोण कोणाच्या पक्षामध्ये उडून जातोय, कोण कोणाच्या पक्षात, कोण काहीच भरोसा नाही, कोणी एकत्र येईल आणि सत्ता स्थापन करेल ते. म्हणून यांच्यामुळे कधीच आपसामध्ये भांडायचं नाही आपण. तो आपल्यासाठी जो काम करतोय तो आपल्यासाठी चांगला, पक्ष कोणताही असो. ठीक आहे, चला या गोष्टीवर पण चर्चा झाली. बरं, मतदानाच्या अगोदर तुमचे डोळे उघडले असतील, बाबा नेमकं मतदान कोणा करायचंय बघा, विचार करा आणि तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या. ठीक आहे.